नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजेश खराटे, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगावच्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेचं शेड्यूल पूर्णपणे CET सेलनं प्रकाशित केलेलं आहे. त्या शेड्यूलवरती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक स्टेपबद्दल मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करणार आहे. The schedule of activities for admission to first year undergraduate technical courses in engineering and technology 4 years and Master of Engineering and Technology integrated 5 years admissions academic year 2022-23 हे असं हेडिंग दिलेलं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्यामधल्या ज्या डेट्स असतात त्या डेट्स प्रमाणे आपल्याला प्रत्येक स्टेजवरती आपल्याला काम करायचं असते आणि त्या प्रत्येक स्टेपचं जे काही मार्गदर्शन आपल्याला पाहिजे असते ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या नोटिफिकेशननुसार बघा, सगळ्यात पहिली स्टेप जी दिलेली आहे ती आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट 21/9/2022 ते 4/10/2022 पर्यंत आपल्याला ते करायचं आहे मित्रहो. आणि हे करताना तुम्हाला जे फॅसिलिटेशन सेंटरची लिस्ट दिलेली आहे बघा वेबसाईटवरती, तर आपल्या गावाजवळ जे जवळ आपल्याला फॅसिलिटेशन सेंटर पडत असेल त्या सेंटरवर जाऊन एक तर त्या सुविधा केंद्रावर सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, तिथे जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि स्वतः भरायचा आहे मित्रो. किंवा मग तुम्हाला मदतच लागत असेल तर तुम्ही जिथं नेट फॅसिलिटी आहे एखाद्या सायबर कॅफेवर जाऊन तुम्ही तो सुद्धा भरू शकता. आणि भरताना मग त्या ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला जे काही तिथे लिहायचं आहे ते तुमच्याजवळ डॉक्युमेंट सोबत ठेवा मित्रहो. म्हणजे 10वीच्या मार्कानुसार नाव, 12वीच्या मार्कानुसार नाव इथपासून सुरुवात होत असते. त्यामुळे सुरुवातीला सगळ्यात पहिले जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो तर त्यावेळेस न्यू रजिस्ट्रेशन म्हणून एक ऑप्शन दिलेला असतो तिथे फॉर्म भरताना. तर न्यू रजिस्ट्रेशन केलं की त्यांनी जर म्हटलं की CET दिलेली आहे का, तर तुम्ही दिले असेल तर येस म्हणायचं. मग ते पुढे पुढे असा फॉर्म जातो आणि ते जे मागत राहतं ते अचूक भरण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा मित्र. स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका. जे जे त्यांनी विचारलं आहे ते तुम्हाला भरायचं आहे. तर सायबर कॅफेवर भरत असाल तर त्यांच्या बाजूला आपण डॉक्युमेंट्स आपलं घेऊन बसायचं आहे आणि अचूक माहिती भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन हे मित्र 21 सप्टेंबर 2022 ते 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत पहिली स्टेप करायची आहे. हे जेव्हा तुम्ही फॉर्म भरता आणि पूर्णपणे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट घ्यायची आहे आणि लॉगआउट करायचं आहे मित्र. आणि लॉगआउट केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड जनरेट होणार असतो आणि तो पासवर्ड तुम्हाला जेव्हा OTP येते तुमच्या मोबाईल नंबरवर, जो काही तुम्ही मोबाईल नंबर दिलेला असतो जेव्हा फॉर्म भरताना, त्या फॉर्मवर आता पूर्ण प्रोसेस होईपर्यंत त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP मिळणार आहे. त्यामुळे तो नंबर व्यवस्थित द्यायचा आहे तुम्ही भरताना की जो आपला चालू नंबर आहे आणि ॲटलिस्ट प्रोसेस संपेपर्यंत तो आपल्याला चालू राहायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही असाच नंबर शेअर करा की जे तुमचा व्यवस्थित नंबर आहे आणि त्याच्यावरती प्रत्येक स्टेपला OTP येणार आहे मित्रहो. आणि त्यामुळे त्याच्यावरती OTP येऊन तुम्हाला तो पासवर्ड तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि तो ID आणि पासवर्ड मग नंतर कोणाला शेअर करू नका मित्रहो, तो गोपनीय ठेवा. अशा प्रकारे तुम्ही मित्रहो त्यानुसार जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस त्याची एक प्रिंट घ्यायची आहे आणि प्रिंट घेऊन मग नियरेस्ट FC सेंटरवर तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्या गावाजवळ जे जवळ असेल त्या FC सेंटरवर जाऊन तुम्हाला त्या फॉर्मवर खाली जेवढे डॉक्युमेंट्स जनरेट होतात, जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल OBC कॅटेगरी टाकली की मग खाली सगळे डॉक्युमेंट जनरेट होतात. त्याच्यात कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर व्हॅलिड अप टू 31 मार्च 2023. नंतर तुम्ही TFWSला येस म्हटलं असेल तर उत्पन्नाचा दाखला, या अशा कॅटेगरीनुसार जनरेट होत असतात मित्र. आणि ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे झेरॉक्स लावायचे त्या प्रिंटला आणि ते प्रिंट आणि झेरॉक्स घेऊन मग ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला नियरेस्ट FC सेंटरवर व्हेरिफिकेशनला जायचं आहे. तर ती झाली स्टेप नंबर 2. तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन मॅन्डेटरी ॲक्टिव्हिटी आहे मित्र. याच्याशिवाय तुमचा मेरिट लिस्टमध्ये नावच येत नाही आहे.
त्यामुळे चुकूनही असं समजू नका की आपण सायबर कॅफेवर फॉर्म भरला म्हणजे आपली प्रोसेस झाली. तर तो फॉर्म घेऊन तुम्हाला नियरेस्ट एफसी सेंटरवर जाऊन ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावं लागतात आणि मग त्यांच्या लॉग मधून एफसीच्या लॉग मधून तुमचा फॉर्म ते अपलोड करतात आणि तेव्हा तो सीईटी सेलला मिळत असते मित्र. आणि ती सुद्धा ऍक्टिव्हिटी 21/9/2022 पासून तर 4/10/2022 पर्यंत अवेलेबल आहे. त्यामुळे या डेटच्या नुसारच तुम्हाला तिथे जाऊन तुमचा फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जर त्रुटी नसतील तर तिथे जे स्क्रुटिनी ऑफिसर आहे ते चेक करून तुम्हाला त्याची एक रिसिप्ट देत असतात. रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट म्हणते त्याला. रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट म्हणजे तुमचा फॉर्म कन्फर्म झाला बा आणि कोणत्या एफसीने केला हे सुद्धा खाली लिहून येते. तिथे सही द्यावं लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथचा जो एफसी इन्चार्ज असतो कोऑर्डिनेटर तो सही देतो आणि प्रत्येक डॉक्युमेंटवर एफसीचं स्टॅम्प आणि व्हेरिफिकेशन केलं त्यांची सही असा हा सेट तुम्हाला फायनल ॲडमिशन होईपर्यंत म्हणजे ज्या कॉलेजला तुमची ॲडमिशन फायनली होते जिथं तुम्ही रिपोर्ट करता त्या कॉलेजला तो सेट द्यायचा असते मित्र आणि म्हणून तो प्रिझर्व करून ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते मित्र तर डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट ॲज वेल ॲज ऑल इंडिया कॅन्डिडेट्स म्हणजे ज्यांनी JEE मेन द्वारा अप्लाय केलेले असेल आणि CET द्वारा अप्लाय केलेलं असेल अशा सगळ्यांची मेरिट लिस्ट ही शेड्यूलनुसार 7/10/2022 लागणार आहे मित्र. तर ह्याचं इम्पॉर्टन्स एक समजून घ्या की या प्रोव्हिजनल मेरिटचं इम्पॉर्टन्स इतकं महत्त्वाचं आहे की 7/10ला ज्यावेळेस ती मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल तर तुमचं कर्तव्य काय आहे मित्र तर तुम्हाला जी रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट मिळाली असते एफसी सेंटरकडून तर त्याच्यावर जेवढे काही कॉलम्स त्याच्यावरती आलेले असतात ते पूर्ण कॉलम प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा आलेले असतात. तर तुम्हाला ऑनलाईन ते सगळं चेक करायचं आहे की आपले प्रत्येक कॉलम म्हणजे आपलं नाव, आपलं जेंडर, मेल फिमेल, त्याच्यानंतर आपले 10वीचे मार्क, 12वीचे मार्क, त्याच्यानंतर आपले सगळे डॉक्युमेंट्स, आपली कॅटेगरी हे सगळे व्यवस्थित आलं आहे की नाही हे तुम्ही चेक करा मित्र. हे खूपच महत्त्वाची स्टेप आहे की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या कारण तुमच्याच्यानीच पण चुका होऊ शकतात, सायबर कॅफेवाल्याकडून चुका होऊ शकतात किंवा आम्ही एफसी सेंटरवर जे काम करतो त्यांच्याकडून सुद्धा चुका होऊ शकतात आणि त्याच्यासाठीच ही स्टेप दिलेली आहे मित्र. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव, गाव, मेल, जेंडर ज्याला म्हणतो आपण की मेल फिमेल ह्या सगळ्या गोष्टी चेक करा व्यवस्थित आलाय की नाही. आपण ज्याला अप्लाय केलाय त्या कॅटेगरीज आल्यात की नाही, सगळ्या EWS असेल किंवा TFWS असेल हे सगळे डॉक्युमेंट्स त्याच्यावरती आलेले आहे की नाही हे सगळं चेक करा. आणि चेक केल्यानंतर मित्र जर तुम्हाला असं आढळलं की आपल्या काही फॉर्ममध्ये चुका तर त्या चुका तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी 3 दिवस दिलेले आहे मित्र. 8/10/2022 ते 10/10/2022 त्याला आपण ग्रीव्हन्स पिरियड म्हणतो. सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी फॉर ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट ॲट एफसी म्हणजे तुम्हाला ती रिसिप्ट घेऊन आणि आपल्या काही चुका झालेल्या आहेत त्याचं प्रूफ घेऊन पुन्हा एफसी सेंटरवर म्हणजे ज्या एफसी सेंटरवर तुम्ही फॉर्म व्हेरीफाय केला होता त्याच एफसी सेंटरवर तुम्हाला या तारखेच्या दरम्यान जायचं आहे मित्र. 8/10/2022 ते 10/10/2022 या 3 दिवसामध्ये तुमच्या जे काही चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही करेक्ट करून घ्या आणि पुन्हा तिथचा ऑफिसर तुम्हाला एक नवीन रिसिप्ट देत असतो आणि त्या नवीन रिसिप्टवरती मग सगळ्या चुका ज्या आहेत त्या करेक्ट केलेल्या दिसतील मित्र तुम्हाला. तर अशा प्रकारे पुन्हा नवीन रिसिप्ट कम एक्नॉलेज आपली ज्या फॉर्मची कन्फर्मेशनची तुम्ही घ्यायची आहे मित्र. आणि त्याच्यानंतरची जी स्टेप असते बघा ती आहे डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ॲज वेल ॲज ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. तर ही 12/10/2022 लागणार आहे ॲज पर शेड्यूल. तर 12-10 तारखेला पुन्हा तुम्ही फायनल मेरिट लिस्टमध्ये पुन्हा ते चेक करा तर त्याच्यामध्ये सगळं तुमचं करेक्ट झालेलं असेलच मित्र. आणि याच्यामध्ये जर तुमच्या चुका राहिल्या असतील ज्यांनी ग्रीव्हन्स पिरियडमध्ये काही केल्या नाही अशांच्या चुका ॲज इट इज फायनल मेरिट लिस्टमध्ये राहतात. म्हणून तुम्ही या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं महत्त्व आणि ग्रीव्हन्स पिरियडचं महत्त्व समजून घ्या मित्र. त्याच्यात तुम्हाला सगळे करेक्शन्स करायला मिळतात आणि एकदा का फायनल मेरिट लिस्ट लागली की त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे करेक्शन होत नाहीत आणि मग त्या चुका तशाच्या तशाच राहून जातील आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. तर तुम्ही ह्या 2 स्टेप खूपच महत्त्वाच्या समजून तुम्ही काळजीपूर्वक त्या चेक करा. आणि त्याच्यानंतर मित्र नेक्स्ट स्टेप असते डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 म्हणजे तुम्हाला ज्या ब्रँचेसमध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्या कॉलेजमध्ये इंटरेस्ट आहे अशा सगळ्या कॉलेजेसचा जो डाटा आहे
तो वेबसाईटवर याच दिवशी येणार आहे 12/10/2022. जसं फॉर एक्झाम्पल श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ज्या 5 ब्रँचेस आहे मित्र, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आमच्या 120 जागा आहेत, नंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 60 जागा आहेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 60 जागा आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 60 जागा आहेत आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 60 जागा आहेत. अशा 5 ब्रँचेस आमच्या कॉलेजमध्ये आहेत. तर त्या सीट मॅट्रिक्सचा अर्थ काय, तर ह्या सगळ्या जागा 60 जागा प्रत्येक ब्रँचच्या आणि इलेक्ट्रॉनिकच्या 120 जागा कशा भरल्या जाणार आहे, ह्या सीट मॅट्रिक्स म्हणजे त्या टेबलच्या फॉर्मॅटमध्ये ॲज पर कॅटेगरी ॲज पर रिझर्वेशन तुम्हाला ते पाहायला मिळत असते. परंतु तुम्हाला अवेअरनेस असायला पाहिजे, त्या दृष्टीने मी सांगतो आहे की सगळ्याच कॉलेजेसच्या महाराष्ट्रातल्या अशा सीट मॅट्रिक्स त्या वेबसाईटवर 12/10/2022 येणार आहे मित्र. तर हे बघून घ्या. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. तो नेक्स्ट स्टेप आहे ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट. आता याचा मिनिंग समजून घ्या मित्र, की तुम्हाला ऑप्शन फॉर्म म्हणजे एक कॉलेजचं नाव आणि एक ब्रांच असा एक ऑप्शन तयार होतो. असे मिनिमम 1 मॅक्झिमम 300 ऑप्शन तुम्ही फॉर्ममध्ये देऊ शकता. आणि त्याच्या डेट्स बघा काय आहे पर्टिक्युलर, 13/10/2022 ते 15/10/2022 या दरम्यानच तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येतो. लिंक ते ऍक्टिव्हेट त्या दरम्यानच होत असते आणि त्यामुळे तो तुम्हालाच भरायचा आहे. जिथं नेट फॅसिलिटी आहे तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सायबर कॅफेवर भरा किंवा ॲप्सी सेंटरवर भरा, परंतु तुम्हाला तिथे जे काही मिसगाईड करू शकतात कोणी, तर त्याचं न ऐकता आपण स्वतः फॉर्म भरायचा आहे की आपल्याला कोणते कोणते कॉलेजेस टाकायचे आहे आणि त्याचा सिक्वेन्स कसा लावायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे मित्र. आणि तो ऑप्शन फॉर्म एकदा सिक्वेन्स लावून ठरवला तर तो तुम्हाला तुमच्याच लॉग इन मधून सबमिट करायचा आहे. तुम्हाला कोणत्याच एफसी सेंटरवर त्याला कन्फर्म करायला जायचं नाही आहे मित्र. तो तुमच्याच लॉग इन मधून सबमिट करायचा आहे. तो तुम्हाला 2-2 वेळा विचारेल की तुम्हाला हा कन्फर्म करायचा आहे का, तर तुम्ही येस म्हणायचं पूर्णपणे समाधानी असेल तर मग तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल आणि त्या OTP टाकला की तुमचा फॉर्म कन्फर्म होत असतो मित्र. तर अशा प्रकारे पहिल्या कॅप राऊंडच्या साठी जे ऑप्शन फॉर्म आहे तो तुम्ही कन्फर्म करा मित्र तुमच्या लॉग इन मधून 13/10/2022 ते 15/10/2022 पर्यंत. त्याच्यानंतर बघा त्याचा रिझल्ट येणार असतो. नेक्स्ट स्टेपमध्ये काय असतं, त्याचा रिझल्ट येतो. तर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 हे जे आहे हे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 1 ची जी डेट आहे मित्र, म्हणजे तुमचा रिझल्ट तो 18/10/2022 ला येणार आहे. आणि 18/10/2022 ला तुम्हाला तुमच्याच लॉग इन मधून तो रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आणि तुम्हाला मिळालेली एक ब्रँच आणि एक कॉलेज त्यामध्ये जर तुम्ही समाधानी असाल मित्र, म्हणजे तुम्हाला ते जर आवडलं असेल, तुमच्या मनाप्रमाणे झालं असेल, तर त्याला ऍक्सेप्ट करायचं असते. ऍक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 हे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे स्वतः व्हेरिफिकेशन करायचं आहे ऑनलाईन. तर तुम्हाला तिथे ते सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप दिली जाईल. त्यामध्ये लॉग इन करून तुम्हाला तुमचे मार्क, तुमचे डॉक्युमेंट्स, तुमची कॅटेगरी, तुम्हाला सीट अलॉट झालेली बरोबर आहे की नाही त्याच कॅटेगरीमधून, हे सगळं सेल्फ व्हेरिफिकेशन स्वतः करायचं आहे. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी असाल तर 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फी आहे मित्र. 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फी आहे. ती सीट ऍक्सेप्टन्स फी भरावं लागेल तुम्हाला ऑनलाईन. तिथे गेटवे ओपन होतील तर तुमची क्रेडिट कार्ड आणि किंवा नेट बँकिंग असे ऑप्शन राहतील. तर त्यामधून तुम्हाला 1000 रुपये भरून सेल्फ व्हेरिफिकेशन करून जर तुम्ही समाधानी असाल तर मित्र हो तुम्हाला फ्रीज नावाचा ऑप्शन दिसेल तिथं, फ्रीज. तर फ्रीज करून त्या कॉलेजला तुम्हाला काय करायचं आहे, व्हिजिट करायची आहे. तर त्यापूर्वी हे सेल्फ व्हेरिफिकेशन हे करायचं आहे 1000 रुपये भरून. तर त्याच्या तारखा ज्या आहेत त्या 19/10/2022 ते 21/10/2022 पर्यंत आहे मित्र. आणि हे 21/10/2022 पर्यंत 3 वाजेपर्यंत तुम्हाला ते करायचं आहे. आणि जर तुम्हाला समाधानी असाल तर तुमच्या लॉग इन मधून मित्र फ्रीज म्हणायचं आहे, फ्रीज. आणि 1000 रुपये भरून त्या कॉलेजला रिपोर्ट करायचा आहे दिलेल्या डेटमध्ये. आणि जर तुम्ही समाधानी नसाल तर मग नॉट फ्रीज म्हणायचं आहे. सीट ऍक्सेप्टन्स फी भरायची आणि नॉट फ्रीज म्हणायचं, म्हणजे बेटरमेंटला आपल्याला जायचं आहे, नेक्स्ट राऊंडला थांबायचं आहे. तर नॉट फ्रीज नावाचा एक शब्द राहील तिथे, तो नॉट फ्रीज म्हणायचं बेटरमेंट.
आणि 1000 रुपये भरायचे म्हणजे तुमची जी सीट मिळालेली आहे पहिल्या राऊंडमध्ये त्याच्यावरती क्लेम पण राहतो आणि तुम्हाला पुढच्या राऊंडला अपग्रेडेशनसाठी थांबता पण येते मित्र. तर असे ह्या दोन वर्डचं मिनिंग समजून घ्या, फ्रीज आणि नॉट फ्रीज. फ्रीज म्हणजे तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात, तुम्हाला ते कॉलेज आवडलेलं आहे, ब्रँच आवडलेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. सीट ॲक्सेप्टन्स फी 1000 रुपये भरायची आहे या तारखेदरम्यान 19/10/2022 ते 21/10/2022 पर्यंत 3 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, त्या कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायचा आहे. बरोबर. आता त्याच्या तारखा सुद्धा ह्याच आहे, 19/10/2022 ते 21/10/2022. आणि एक महत्वाची सूचना सांगतो मित्र, की जर तुम्हाला पहिलाच नंबरचा ऑप्शन लागला असेल, समजा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर जो पहिला ऑप्शन आहे तो जर तुम्हाला लागला असेल तर त्याला ऑटो फ्रीज होत असतो. ऑटो फ्रीज म्हणजे तो तुम्हाला फ्रीज करायची गरज नाही, कारण तिथं मॅन्डेटरी आहे की जर तुम्हाला पहिल्या नंबरचा ऑप्शन लागला असेल तर तो ऑटो फ्रीज होतो ऑटोमॅटिक. म्हणजे तुम्हाला फक्त 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि जे मिळालेलं कॉलेज आहे त्या कॉलेजला त्या डेट्सनुसार तुम्हाला जाऊन रिपोर्ट करायचा आहे. आणि ऑटो फ्रीज होत असल्यामुळे तुम्ही जर त्या कॉलेजला हे प्रक्रिया करून गेले नाही तर तुम्ही या प्रोसेसच्या बाहेर होता मित्र, लक्षात घ्या. आणि दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड तुम्हाला करता येत नाही, टोटली तुम्ही प्रोसेसच्या बाहेर होता. तर हे लक्षात घ्या. ऑटो फ्रीज म्हणजे नंबर 1 ऑप्शन जर तुम्हाला मिळाला असेल तर तो ऑटो फ्रीज होतो, त्याच्याबद्दल तुम्हाला निर्णय घ्यावाच लागतो आणि तो 1000 रुपये भरून त्या कॉलेजला रिपोर्ट करायचे, अन्यथा तुम्ही प्रोसेसच्या बाहेर होता. आणि नंतर 2 ऑप्शन आहेत बघा, फ्रीज आणि नॉट फ्रीज. तर त्याचा मिनिंग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. तुम्हाला रिपोर्ट करायचं असते कॉलेजला. जर तुम्ही फ्रीज केलं असेल आणि तुम्ही समाधानी आहे तर reporting to the allotted institute and confirmation of admission by submitting required documents and payment of fee after cap round 1 हे सुद्धा त्याच डेट्स आहे मित्र, 19/10/2022 ते 21/10/2022 अप टू 5 PM. तर त्या कॉलेजला तुम्हाला या तारखेदरम्यान त्या कॉलेजची जी फी आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि ते सेल्फ व्हेरिफिकेशन केलेले जे अलॉटमेंट लेटर हे सगळं घेऊन तुम्हाला तिथं रिपोर्ट करायचं. आणि जर तुम्ही नॉट फ्रीज आणि बेटरमेंटला गेलेले असाल तर या तारखेदरम्यान तुम्हाला त्या कॉलेजला जाण्याची गरज नाही, तुम्हाला काहीच गरज नाही त्या कॉलेजला जाण्याची जर तुम्ही नॉट फ्रीज करून बेटरमेंटला गेले असेल तर. आणि 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे जर तुम्हाला त्या सीटवर क्लेम ठेवायचं. ते हे झालंय आपल्याला रिपोर्टिंगच्या बाबतीत माहिती. त्याच्यानंतर मित्र बघा, हा कॅप राऊंड 1 अशा प्रकारे संपलेला आहे. त्याच्यानंतर काय होतं की ज्या लोकांनी त्या कॅप राऊंड 1 नुसार काही लोक आपले जे असतात ते समाधानी असतात आणि त्या कॉलेजला रिपोर्ट करतात आणि त्याच्यानंतर मग ज्या जागा खाली राहतात त्याला आपण म्हणतो डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 2. म्हणजे कॅप राऊंड 2 साठी काय जागा खाली राहिलेल्या आहेत त्याच वेबसाईटवरती 22/10/2022 ला प्रकाशित करण्यात येते मित्र. आणि त्या कॅप राऊंड 2 साठी मग तुमचं काम आहे की आपण बेटरमेंटसाठी थांबलेलो आहे, कॅप राऊंड 2 साठी आता काय सीट्स आपल्यासाठी अवेलेबल आहेत हे 22/10/2022 ला तुम्हाला वेबसाईटला पाहायला मिळेल. आणि त्यानुसार मग ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर कॅप राऊंड 2 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन जसं पहिल्या वेळेस केलं तसंच तुम्हाला तो फॉर्म या तारखेदरम्यान ओपन होणार असतो, 23/10/2022 ते 26/10/2022. सो कॅप राऊंड 2 चा जो ऑप्शन फॉर्म आहे तुम्हाला या तारखेदरम्यान भरायचा आहे मित्र. तर त्याच्यासाठी तुमचा जो पहिला फॉर्म आहे तो ओपन होतो आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला जे काही ऑप्शन टाकले होते आणि जे ते मिळालेलं आहे त्याच्यावरचे सगळे ऑप्शन दिसत असतात मित्र. तर तुम्हाला तो फॉर्म ॲज इट इज ठेवायचा असेल तर ओपन करून तो ॲज इट इज सबमिट करू शकता मित्र. किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील तर या तारखेदरम्यान तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात, त्याच्यामध्ये ॲड करता येतात, त्याच्यातले काही डिलीट करता येतात आणि नवीन ऑप्शन सुद्धा तुम्हाला असे टाकता येतात आणि सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला जसा पाहिजे तसा लावता येतो. आणि त्यानुसार मग जर पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला एखादा ऑप्शन मिळाला असेल आणि तुम्ही नॉट फ्रीज करून बेटरमेंटला गेलेले असाल तर पुढच्या राऊंडमध्ये कॅप राऊंड 2 मध्ये तुम्ही नवीन ऑप्शन फॉर्म भरलेला असेल आणि त्याच्यामध्ये समजा तुमचे नवीन ऑप्शन झाले असतील 30 फॉर एक्झाम्पल, तर 30 ऑप्शन झाल्यानंतर पहिल्या राऊंडला मिळालेला ऑप्शन हा 31व्या नंबरवर ऑटोमॅटिक येत असते मित्र. त्यालाच बेटरमेंट म्हणतात. म्हणजे तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेला ऑप्शन सगळ्यात खाली येतो आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला वरचे जे ऑप्शन आहेत ते तुमच्या पसंतीचे आहेत आणि तुम्ही बेटरमेंटला चालले आहे असं करून तुमचा तो फॉर्म तुम्ही सबमिट पुन्हा करायचा आहे तुमच्या लॉग इन मधून. पुन्हा सबमिट करताना ते तुम्हाला विचारेल की तुम्हाला सबमिट करायचं आहे का. करायचं हो म्हटलं की तुमच्या अजून पासवर्ड
याच्यावरती मोबाईलवरती OTP येईल आणि OTP आल्यानंतर पासवर्ड टाकून तुम्हाला तो फॉर्म कन्फर्म करायचा आहे मित्रो। अशा प्रकारे कॅप राऊंड 2 चा फॉर्म सुद्धा तुम्हाला भरायचा आहे आणि कॅप राऊंड 2 चा फॉर्म भरल्यानंतर पुन्हा पहिल्या स्टेप सारखंच तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल मित्रो। तर त्याला म्हणतात डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2। ते तुम्हाला 28/10/2022 ला मिळणार आहे ऑनलाईनच वेबसाईटवरती। आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर ज्या मुलांनी 1000 रुपये भरून सीट ऍक्सेप्ट करून पुढच्या राऊंडला गेलेले होते त्या मुलांसाठी पुन्हा 1000 रुपये भरायची गरज नसते। पुन्हा आपल्याला सेकंड राऊंड मध्ये काय मिळालेलं आहे त्याचा निर्णय घ्यायचा असतो मित्रो, की आता आपल्याला पुन्हा तिसऱ्या राऊंड साठी थांबायचं असेल तर तुम्ही ऑलरेडी नॉट फ्रीज म्हटलेलंच होतं, तर ॲज इट इज तसंच राहू द्यायचं ते नॉट फ्रीज आणि तिसऱ्या राऊंडला जायचं आहे। परंतु तुमचा निर्णय बदलायचा आहे तुम्हाला, नाही आता आपल्याला या राऊंड मध्ये दुसऱ्या राऊंड मध्ये आपलं समाधानकारक आपल्याला कॉलेज आणि ब्रँच मिळालेली आहे, तर पुन्हा तिथे ऑप्शन असतो फ्रीज आणि तो फ्रीज करायचा, पुन्हा सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आणि मिळालेल्या कॉलेजला आपल्याला रिपोर्ट करायचं आहे। तर ती नेक्स्ट स्टेप आहे ऍक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2। ते 29/10 ते 31/10 दरम्यान 3 वाजेपर्यंत तुम्हाला करायचं आहे। आणि ऑलरेडी तुम्ही सीट ऍक्सेप्टन्स फी भरलेली असेल तर या वेळेस तुम्हाला भरायची गरज नाही। पण काही विद्यार्थी असे असतात की त्यांना फर्स्ट टाइम हे अलॉट झालेलं असेल, कारण मागच्या राऊंडला त्यांना अलॉट झालं होतं पण त्यांनी 1000 रुपये भरले नाही आणि त्यांनी नवीन ऑप्शन फॉर्म भरला, त्यांनी सीटवर आपला क्लेम पण ठेवला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना 1000 रुपये भरायची गरज नव्हती आणि म्हणून आता यावेळेस ज्यांनी नाही भरले त्यांना पुन्हा 1000 रुपये भरावं लागतात आणि फ्रीज करून त्या कॉलेजला रिपोर्ट करायचं असते। आणि जर तुम्हाला पुढच्या राऊंडला थांबायचं असेल तर पुन्हा नॉट फ्रीज तुमचा ॲज इट इज आहे किंवा नॉट फ्रीज हे डिसिजन घेऊन तुम्ही पुन्हा सीट ऍक्सेप्ट करून सेल्फ व्हेरिफिकेशन करून त्या गोष्टी तुम्ही करू शकता मित्रो। आणि जर तसं करायचं असेल तर समाधानी असाल तर रिपोर्ट करायचं आहे कॉलेजला, तर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फी आफ्टर कॅप राऊंड 2 हे त्याच तारखा आहे मित्रो 29/10/2022 ते 31/10/2022 5 वाजेपर्यंत। तर अशा प्रकारे तुम्ही सेकंड राऊंड मध्ये सुद्धा समाधानी असाल तर सेल्फ व्हेरिफिकेशन करून सीट ऍक्सेप्टन्स फी भरून ती तुम्हाला जागा पक्की करता येते त्या कॉलेजला जाऊन। तर त्या तारखा लक्षात राहू द्या 29/10/2022 ते 31/10/2022। नंतर उरलेल्या जागा ज्या असतात त्या तिसऱ्या राऊंड साठी असतात। तर तिसऱ्या राऊंडला मग काय जागा उरलेल्या आहेत तर त्याचा डिस्प्ले येतो आणि त्या डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकन्सीज फॉर कॅप राऊंड 3 ह्या 1/11 म्हणजे 1 नोव्हेंबर 2022 ला प्रकाशित करण्यात येणार आहे ॲज पर शेड्यूल। आणि त्या दिवशी मग तुम्हाला पाहायला मिळतात की बा तिसऱ्या राऊंडला कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत। आणि त्याच्यासाठी आता आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा ऑप्शन फॉर्म, तर त्याच्या डेट्स मित्र बघा ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 3 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट हे 2/11/2022 ते 4/11/2022 या दरम्यान तुम्हाला करायचं आहे। आणि त्यावेळेस सुद्धा मी सांगतो तुम्हाला अवलंबता येते जे काही ऑप्शन्स तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये टाकले होते ते पूर्ण दिसतात। त्याच्यानंतर सेकंड राऊंडला जे अलॉट झालेलं आहे त्या सगळ्यात खाली येते मित्र आणि त्याच्यावरती जे ऑप्शन तुम्हाला जर चालत असतील तर तुम्ही फॉर्म ॲज इट इज तो सबमिट करू शकता किंवा चेंजेस करू शकता। पुन्हा तुम्हाला नवीन ऑप्शन टाकायची मुभा आहे इथे, तुम्ही त्याच्यामधले काढून टाकू शकता, नवीन टाकू शकता, सिक्वेन्स बदलू शकता आणि अशा प्रकारे दुसऱ्या राऊंडला मिळालेली जी सीट आहे मग ऑटोमॅटिकली ऑप्शन फॉर्म 2 च्या सगळ्यात खाली येत असते मित्र आणि मग तुम्हाला वरचं काही मिळालं तर ती सीट जाणार असते मित्र ऑनलाईन। तर अशा प्रकारे तिसऱ्या राऊंडचं जे अलॉटमेंट आहे ते डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 3 हे 6/11/2022 ला येणार आहे मित्र 6/11/2022 या दिवशी येणार आहे। आणि अशा प्रकारे या तिसऱ्या राऊंडचं जे अलॉटमेंट आल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा सीट ऍक्सेप्ट करायची आहे। ऍक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 3 हे 7/11/2022 ते 9/11/2022 3 वाजेपर्यंत आहे मित्र। म्हणजे ज्या मुलांनी पहिल्यांदा सीट मिळालेली आहे त्यांनी 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फी भरायची आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि मिळालेल्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा त्याच डेट आहे रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फीज आफ्टर कॅप राऊंड 3 ते 7/11/2022 ते 9/11/2022 5 वाजेपर्यंत हे तुम्हाला करायचं आहे। आणि मित्र लक्षात घ्या की याच्यानंतर राऊंड संपलेले असतील, कारण सीईटी सेलच्या शेड्यूलनुसार
सीईटी सेल आपल्याला 3 राऊंड करून देणार आहे आणि त्यामुळे हे शेवटचा राऊंड असल्यामुळे तुम्हाला जी सीट तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेली आहे ते तुम्हाला घेणं बंधनकारक असते मित्रो. आणि ते तुम्हाला 7/11/2022 ते 9/11/2022 पर्यंत सीट ऍक्सेप्ट करून 1000 रुपये जर आधी भरलेले नसतील आणि हे 1000 रुपये तुम्हाला एकदाच भरायचे आहे मित्रो, पुन्हा पुन्हा नाही भरायचे आहे, एक वेळच भरायचे आहे. आणि मग सेल्फ व्हेरिफिकेशन करून मिळालेल्या कॉलेजला आपल्याला या तारखेदरम्यान रिपोर्ट करायचं आहे. आणि जे व्यक्ती हे असं करणार नाही, रिपोर्ट करणार नाही तिसरा राऊंड झाल्यानंतरही, तर ते प्रोसेसच्या बाहेर आणि अशा प्रकारे मग त्यांना ते बंधनकारक असतं घेणं, नाही तर मग त्यांची ऍडमिशन प्रोसेसमधून ते बाहेर होतात. मग त्यांना इन्स्टिट्यूट लेवलवरती कॉलेजला, प्रत्येक कॉलेजला जिथे जिथे तुम्हाला इच्छा आहे त्या कॉलेजला जाऊन इन्स्टिट्यूट लेवलसाठी चौकशी करावं लागते मित्र. आणि तिथे सुद्धा तुम्हाला एक ऑप्शन म्हणजे असू शकतो आपल्याकडे की तिथे जाऊन तुम्ही ऍडमिशन करू शकता. तर अशा प्रकारे हे 3 राऊंड इथे संपन्न होत आहेत मित्र. त्याच्यानंतर बघा, फॉर गव्हर्नमेंट एडेड आणि अनएडेड इन्स्टिट्यूट, जर 3 राऊंड झाल्यानंतरही काही लोक आपल्या मिळालेल्या कॉलेजला व्हिजिट करत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या जागा शिल्लक राहतात. आणि त्या जागा शिल्लक राहिल्या की मग काय असतं की जे इन्स्टिट्यूटचे प्रिन्सिपॉल असतात किंवा डायरेक्टर असतात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, त्यांना अधिकार असतो की त्यांनी त्यांच्या कॉलेज लेवलवरती एक राऊंड, त्याला आपण फॉर व्हॅकंट सीट्स असं म्हणतो की फॉर व्हॅकंट सीट्स इफ एनी ॲट इन्स्टिट्यूट द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट द ॲडमिशन ॲक्टिव्हिटी, हे 10/11/2022 ते 17/11/2022 पर्यंत करायला त्यांना सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे या राऊंडसाठी जर तुम्हाला तिथे हजर राहायचं असेल तर प्रत्येक कॉलेजची जी वेबसाईट आहे किंवा तुम्हाला वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्या कॉलेजच्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट दिसतील त्यानुसार या डेटनुसार तुम्हाला तिथे हजर राहून पर्सनली त्या कॉलेज लेवलवरती तो राऊंड अटेंड करता येते मित्रो. आणि अशा प्रकारे उरलेल्या जागा ह्या भरण्याचा अधिकार संस्था लेवलवर त्या संस्था चालकांना दिलेला असतो. अशा प्रकारे ही प्रोसेस आता इथे संपलेली असते. आणि याच्यानंतर मित्र बघा, काही स्टेप्स अजून त्या शेड्यूलमध्ये दिलेले आहेत की कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज फॉर ऑल इन्स्टिट्यूट, म्हणजे तुमचे कॉलेजेस चालू कधी करा असं जे सीईटी सेलनं जे सांगितलं आहे ते 1/11/2022 पासून सांगितलं आहे. म्हणजे तुमचे क्लासेस जे चालू होणार आहे ते 1/11/2022 पासून कॉलेजेस चालू होऊ शकतात मित्र. तर अशी 1/11/2022 ही तारीख आपल्याला कॉलेज चालू करण्यासाठी दिलेली आहे ॲज पर शेड्यूल. त्याच्यानंतर बघा, कट ऑफ डेट फॉर ऑल टाइप्स ऑफ ऍडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 2022-23, म्हणजे तुम्हाला जे काही ऍडमिशन करायचे आहेत कॉलेज लेवलवरती तिसऱ्या राऊंड झाल्यानंतर त्या सगळ्या करण्यासाठी किंवा कोणाची ऍडमिशन इंजिनिअरिंगला करायची असेल तर त्याची जे लास्ट डेट आहे, कट ऑफ डेट ज्याला म्हणतो की ज्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन करताच येत नाही मित्रो, ती तारीख आहे 17/11/2022. तर लक्षात घ्या, या कट ऑफ डेट नंतर कोणीही आपली ऍडमिशन इंजिनिअरिंगला करू शकणार नाही. त्यामुळे जे काही करायचं आहे ते या तारखेच्या आधी करायचं मित्र. आणि या कट ऑफ डेटनुसार मग आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्या इंजिनिअरिंगचे ऍडमिशन या तारखेपर्यंतच करायचे आहे. त्याच्यानंतर बघा, एक महत्वाची सूचना सांगतो मी तुम्हाला की ज्या मुलांनी FC सेंटरवर जी सुरुवातीची तारीख होती बघा, जी रजिस्ट्रेशन करायची ती 4/10/2022 पर्यंत आहे. आणि त्यापर्यंत जर जे मुलं रजिस्ट्रेशन करणार नाही आणि आपल्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करणार नाही त्या मुलांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येत नसते. आणि ज्या मुलांचे नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आहेत तेच मुलं कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात मित्रांनो. ही लक्षात घ्या महत्वाची सूचना की ज्या मुलांचे नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे तेच मुलं कॅप राऊंड 1, 2, 3 याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. आणि ज्यांच्या अनवधानाने किंवा चुकीमुळे हे 4/10/2022च्या नंतर जर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याची सुद्धा मुभा ही आपल्याला सीईटी सेलला दिलेली आहे मित्रो. परंतु 4/10/2022 नंतर जे रजिस्ट्रेशन करतील त्यांना फक्त इन्स्टिट्यूट लेवल, म्हणजे त्याला आपण अदर दॅन कॅप सीट्स म्हणतो, अशाच सीट्ससाठी ते मुलं एलिजिबल असतात. तर फॅसिलिटी ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन टू सीट्स अदर दॅन कॅप सीट्स, बघा अदर दॅन कॅप सीट्स, नॉन कॅप म्हणतात त्याला, शॅल बी कंटिन्यूड टिल 17th of November 2022 अप टू 5 PM बाय द फॅसिलिटेशन सेंटर. म्हणजे ज्या मुलांनी
या रजिस्ट्रेशनची डेट समजा क्लोज झाल्यानंतर जर कोणाला इच्छा झाली की नाही मला आता इंजिनिअरिंग करायचं आहे, अशा मुलांसाठी नॉन कॅप म्हणजे अदर दॅन कॅप सीटसाठी रजिस्ट्रेशन हे 17 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन चालूच राहणार आहे. पुन्हा त्याला आपल्याला नियरेस्ट FC सेंटरवर जाऊन फॉर्म भरून व्हेरीफाय करून घ्यायचा मित्र. आणि हे सगळे विद्यार्थी ते मग इन्स्टिट्यूट लेवलच्या ऍडमिशनसाठी एलिजिबल राहणार आहेत. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाची जी गोष्ट मी आता तुम्हाला जी शेअर केली की अप्लिकेशन रजिस्टर्ड आफ्टर 4th of October म्हणजे जी काही रजिस्ट्रेशनची लास्ट डेट दिलेली आहे त्याच्यानंतर शॅल बी कन्सिडर्ड ओनली फॉर नॉन कॅप सीट्स, जे मी आत्ता सांगितलं तुम्हाला. आणि अप्लिकेशन कन्फर्म बाय द FC सेंटर आफ्टर 4th of October 2022 शॅल बी कन्सिडर्ड ओनली फॉर नॉन कॅप सीट्स, म्हणजे तुम्ही फक्त इलिजिबल राहाल इंजिनिअरिंगला परंतु इन्स्टिट्यूट लेवलसाठी. आणि हे सगळं शेड्यूल CET सेलनं दिलेलं आहे मित्र. आणि या शेड्यूल आपल्याला फॉलो करायचं आहे स्ट्रिक्टली, कारण सगळ्या प्रोसेसेस ऑनलाईन आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर डेट क्रॉस केली की त्याला आपल्याला इलाज राहणार नाही, पर्याय राहणार नाही, कारण सॉफ्टवेअरला ती भाषा समजत नाही. डेट गेली की आपण त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही मित्र. आणि त्याच्यामुळे स्ट्रिक्टली हे शेड्यूल आपल्याला फॉलो करायचं आहे स्टेप वाईज. आणि this schedule displayed above is provisional and may change under unavoidable circumstances. The revised schedule, if any, will be notified on website, on CET Cell website. याचा अर्थ समजून घ्या मित्रो, हे जे काही मी शेअर केलं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे ॲज पर शेड्यूल गिवन बाय द CET सेल सगळं डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे हे याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले, अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेसचा मिनिंग आहे की काही अपरिहार्य कारणास्तव जर याच्यामध्ये काही चेंजेस झाले तर तुम्हाला CET सेल हे लगेच कळवत असते. आणि हे www.mahacet.org या संकेतस्थळावर वेबसाईटवर ते पाहायला मिळते. आणि म्हणून न चुकता आपण एक सवय करून घ्या मित्र, रोज ही mahacet.org ही जी वेबसाईट आहे याला एकदा व्हिजिट करत जा. दिवसातून एकदा संध्याकाळी मुख्यत्वे करा. आणि जर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या फर्स्ट इयरच्या साईटवर जर व्हिजिट करायची असेल तर HTTPS ह्या साईटवरती तुम्हाला ते करायचं आहे, fe2022.mahacet.org. आणि या साईटवरती तुम्हाला डायरेक्ट मग सगळे नोटिफिकेशन्स चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आवर्जून एकदा CET सेलच्या वेबसाईटला रोज संध्याकाळी आपण व्हिजिट केलं पाहिजे, कारण या शेड्यूलमध्ये काही अपरिहार्य कारणास्तव हे चेंजेस होत असतात मित्र. आणि त्यामुळेच ही त्यांनी नोटीसमध्ये हे स्पेशली मेन्शन केलेलं आहे की याच्यामध्ये काही चेंजेस जर झाले तर तुम्हाला या वेबसाईटवरती व्हिजिट करून ते बघायला मिळत असते मित्र. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे की ज्या मुलांनी रजिस्ट्रेशनच्या वेळेस जसं फॉर एक्झाम्पल SC, ST, VJ, DT, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC आणि ज्या लोकांजवळ EWS सर्टिफिकेट असते, या सगळ्यांनी कधी कधी काय केलेलं असते की आपले डॉक्युमेंटचं जे अप्लाय केलेलं असते पण आपल्याला ते मिळालेलं नसते. त्यामुळे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता तर तिथे एक ऑप्शन आहे रिसिप्ट. तर रिसिप्ट जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेटची, कास्ट व्हॅलिडिटीची किंवा EWS सर्टिफिकेटची किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची अशी जर रिसिप्ट जर लावली असेल तुम्ही जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करतायत तेव्हा, तर तुमचा फॉर्म तर ऍक्सेप्ट झाला मित्रो, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्हाला ते आवर्जून मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते जे आपले तिसऱ्या राऊंडची जे डेट आहे बघा, तिसऱ्या राऊंडची जी डेट आहे कॉलेजला व्हिजिट करायची जे एंड होते ती 9/11/2022 होते. आणि 3 वाजेपर्यंत तुम्हाला हे सगळं हे रिसिप्टच्या ऐवजी तुम्हाला ओरिजिनल ते डॉक्युमेंट आणायचं आहे मित्रो. आणि त्याच्यानंतर FC सेंटरवर जाऊन ते अपलोड करून त्याची नवीन रिसिप्ट घेऊन मग तुम्हाला त्या कॉलेजला रिपोर्ट करायचं. त्याची सुद्धा लास्ट डेट 9/11/2022 आहे. तर अशा प्रकारे हे लक्षात घ्या की तिन्ही राऊंडच्या वेळेस कॅप राऊंड 1, 2, 3च्या दरम्यान जरी तुमच्याजवळ रिसिप्ट नसेल तर काही हरकत नाही, परंतु तिसऱ्या राऊंडच्या वेळेस मात्र राऊंड असल्यामुळे ती 9/11/2022 पर्यंत तुम्हाला ते आणायचंच आहे कशाही प्रकारे. आणि जर तुम्ही ते आणलं नाही मित्र, जे काही तुम्ही रिसिप्ट लावली होती फॉर एक्झाम्पल व्हॅलिडिटीची असू शकेल, EWS सर्टिफिकेटची असू शकेल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची असेल किंवा उत्पन्नाच्या दाखल्याची असू शकेल, तर अशा सगळ्यांसाठी तुम्हाला जी डेट दिलेली आहे ती 9/11/2022 दिलेली आहे. आणि त्यानुसार तुम्ही जर ते आणलं नाही तर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनच्या वेळेस मग तुम्ही ते सबमिट करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक ते तुमची सीट जी आहे तुमच्या कॅटेगरीनुसार ती ओपनमध्ये कन्वर्ट होते आणि
त्याच्यानंतर तुमची जी अलॉट झालेली सीट आहे ती कॅन्सल होते मित्र हो, आणि कॅन्सल झाल्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला फक्त तुम्ही एलिजिबल राहता. त्यामुळे हे महत्वाची सूचना आहे, हे समजून घ्या मित्र हो. पुन्हा मी इंग्रजीमध्ये लागलं तर एकदा वाचून दाखवतो तुम्हाला. तर SC, ST, VJ, DT, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC अँड EWS हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसतील, हु सबमिटेड रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट ड्यूरिंग फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन पिरियड शुड सबमिट कास्ट व्हॅलिडिटी or tribe validity certificate, non-criminal certificate, EWS certificate at the time of payment of seat acceptance fee by the self confirmation in submit original certificate at FC before report to the allotted institute on or before 9/11/2022 up to 3 p.m. To otherwise, these candidates shall be considered as open category candidates for next round provided the candidate fulfill the eligibility criteria for open category and their allotment for cap round 1, 2, 3 if any shall be cancelled and candidate will be eligible for institute level round. मित्र हे समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. तर ज्यांनी रिसिप्ट लावली असेल तर कृपया करून त्या ओरिजिनल डॉक्युमेंट आणण्याचा प्रयत्न करा आणि या तारखेच्या दरम्यान तुम्ही ते सबमिट करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला मिळालेली सीट तुमच्या कॅटेगरीतून ती घेता येईल. त्याच्यानंतर मित्र हे जे शेड्यूल आहे, हे शेड्यूल हे CET सेलनं दिलेले आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की त्याच्यामध्ये चेंजेस जर झाले तर तुम्हाला रोज वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला मग त्याच्यानुसार तुमचे जे काही चेंजेस असतील ते तुम्हाला फॉलो करायचे आहे. आणि हे जे FC सेंटर असते तुमच्या जवळचं, so all types of document verification activity remains open all days including Saturday, Sunday between 10 AM to 5:30 PM including holidays म्हटलेलं आहे मित्र. आणि फक्त 5 ऑक्टोबरला दसरा असल्यामुळे सुट्टी दिलेली आहे. त्याच्यानंतर दिवाळीची सुट्टी जी आहे ती 22 ते 26 ऑक्टोबर 2022 अशी त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. तर ह्या डेट सोडून इतर दिवशी FC सेंटर चालू असते मित्र हो. तर तुम्ही इन्क्लुडिंग सॅटर्डे संडेला सुद्धा चालू असते. तर तुम्ही तुमचा फॉर्म घेऊन व्हेरिफिकेशनसाठी नियरेस्ट FC सेंटरवर येऊन दिलेल्या तारखेनुसार तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे मित्र हो. अशा प्रकारे मी या शेड्यूलवर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र हो. आणि याच्यानंतर आपल्या ज्या इन्स्टिट्यूट लेवलच्या ॲडमिशन्स असतात त्या सुद्धा आमच्या चालू आहेत. ते मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही मोबाईल नंबर शेअर केले होते. त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा सांगितलं होतं मित्र हो. आणि या सगळ्या व्हिडिओचा तुम्ही पूर्णपणे उपयोग करून घ्या. आणि हे जर माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल, उपयोगी वाटत असेल किंवा नाविन्यपूर्ण वाटत असेल तर तुम्ही मित्र हे शेअर करायला विसरू नका. नंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. आवर्जून याला सबस्क्राईब करा आणि हे शेअर करा जास्तीत जास्त लोकांना, जेणेकरून ज्या लोकांना याच्यामध्ये डिफिकल्टी येते, काही रूल्स समजत नाही, त्या लोकांना याचा अवश्य फायदा होणार आहे. तर तुम्ही पुनश्च मी तुम्हाला एक आव्हान करतो की तुम्ही हे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र. धन्यवाद. थँक्यू.